पहा आता या प्रकारामध्ये आपल्याला काय म्हटलंय, 1, 2 आणि 3 हे तीनच अंक वापरायचेत आपल्याला आणि या 3 अंकापासून प्रत्येक संख्या वेगळी असे एकूण किती अंक तयार होतील। आता बघा आपण तिन्ही संख्या लिहून घेऊयात। 5 संख्या आहेत, 1, 2 आणि 3। बघा पहिली संख्या आहे 1, 2 आणि 3। एक संख्या तर ऑलरेडीच इथे तयार झालेली आहे। आता बघा दुसरी संख्या इथे तयार होईल 123 च्या नंतर 132। एका अंकापासून जर एका संख्येत 3 अंक असतील तर एका अंकापासून किती संख्या तयार होतात, 2 संख्या तयार होतात। आता कशा तयार होतात त्याची ट्रिक्स पण सांगणार आहे मी तुम्हाला। हे लक्षात आलं 123, त्यानंतर दुसरी संख्या तयार झाली 132, त्याच्यानंतर 2 पासून तयार होईल पहा 2, 1, 3, 2, 3, 1। त्याच्यानंतर परत एक संख्या तयार होईल 3 पासून, कोणती होईल 3, 2, 1, 3, 1 आणि 2। बरोबर आहे। अशा प्रकारे एका अंकापासून 2 प्रमाणे जर एखाद्या संख्येमध्ये 3 अंक दिलेले असतील मग ते कोणते असू द्या, 6, 7, 8 असू द्या, 5, 6, 7 असू द्या किंवा 1, 2, 3 असू द्या, मॅक्झिमम या 3 अंकापासून जास्तीत जास्त किती संख्या तयार होणार आहेत, तर 6च संख्या तयार होणार आहेत का? आलं लक्षात? घ्या लिहून। आता बघा एक ट्रिक्स तुम्हाला मी इथे सांगणार आहे। एका अंकापासून जर फक्त आपण एकच अंक घेतला तर एका अंकापासून जास्तीत जास्त किती संख्या तयार होऊ शकतात, एका अंकापासून जास्तीत जास्त एकच संख्या तयार होऊ शकते, आहे की नाही? मग तो एक अंक कोणताही घ्या तुम्ही, 9 घ्या, 7 घ्या किंवा 8 घ्या, एका अंकापासून जास्तीत जास्त किती संख्या तयार होणार आहे, एकच होणार आहे, दुसरी होणार आहे का? विषयच नाही। मग जर 2 अंक घेतले तर 2 अंकापासून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील, 2 अंकापासून 2च। समजा मी इथे 7 आणि 8 घेतले, दुसरी संख्या होईल 8 आणि 7। पहिली झाली 78, दुसरी झाली 87। आता याच्या पलीकडे एखादी संख्या वेगळी तयार होणार आहे का? विषयच नाही वेगळी संख्या तयार होण्याचा। मग 2 अंकापासून जास्तीत जास्त किती संख्या तयार होऊ शकतात, 2च संख्या तयार होऊ शकतात। त्याच्यानंतर आताच आपण पाहिलेलं उदाहरण 3 अंकापासून जास्तीत जास्त किती संख्या तयार होऊ शकतात, तर 6 संख्या तयार होऊ शकतात। आताच आपण पाहिले, बरोबर आहे। आता याची एक ट्रिक्स आहे पहा, तुम्हाला एवढं माहिती आहे की अंकापासून एकच संख्या तयार होते। आता काय करायचं, पहिलं जे उत्तर आहे की नाही हे इथं गुणाकारामध्ये घ्यायचं। परत 3 संख्यांपासून किती संख्या तयार होतात हे काढण्यासाठी हे उत्तर इथं गुणाकारामध्ये घ्यायचं, 3 दुनी 6। मग आपोआपच 4 संख्यांपासून किती संख्या तयार होतील हे जर काढायचं असेल तर हे उत्तर इथं गुणाकारामध्ये घ्यायचं। 6 चौक किती संख्या तयार होतील, 24 संख्या तयार होतील। त्याच्यानंतर 5 अंकापासून जर एकूण किती संख्या तयार होतील हे जर काढायचं असेल तर हे 24 इथे गुणाकारात घ्या आणि गुणाकार करा। पहा किती येईल यांचा गुणाकार, 24 गुणिले 5, बघा 4 पंचे 20, हातचे आले 2 आणि पुन्हा 5 दोन्ही 10, 10 आणि 2 12, किती येईल उत्तर आपलं 120। पुढेही तुम्ही असंच काढू शकता। समजा जर एकूण 6 संख्यांपासून किती संख्या तयार होतात हे जर करायचं असेल तर 12 सखी किती, 12 पंचे 60, 12 कोण
72 आणि शून्याला शून्य जशास तसा। बरोबर आहे। म्हणजे तुम्हाला एकूण अंकापासून किती संख्या तयार होतात हे जर काढायचं असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, एक पासून एक संख्या तयार होते। मग तीच 2 च्या गुणाकारात घ्यायची, 2 गुणिले 1 2। 3 पासून किती संख्या तयार होतात हे काढण्यासाठी हेच 2 काय करायचे, 3 च्या गुणाकारामध्ये घ्यायचे, 3 दोन्ही 6। आलं लक्षात। फक्त आलेलं उत्तर हे पहिल्या संख्येच्या गुणाकारात घ्यायचं आणि त्यापासून किती संख्या तयार होतात हे काढायचं। असं तुम्हाला 6 संख्यांपासून जरी किती संख्या काढायच्या हे विचारलं तरी सुद्धा तुम्हाला हे सांगता येतं, काही अडचण नाही। फक्त कोणत्या संख्या असा प्रश्नच येणार नाही, कारण एवढ्या संख्या लिहिणं शक्य आहे का आपल्याला? नाही। आता एवढं लिहून घ्या, बाकी प्रश्न कसे येतात हे तुम्हाला मी सांगते परत। पहा आता प्रश्न दिलाय आपल्याला। पहिला प्रश्न होता 1 2 3 आणि 3 अंकापासून किती संख्या तयार होतात हे काढा। आता या प्रश्नामध्ये आपल्याला 1 2 3 आणि 4 अंक दिलेत। आता इथे फक्त मगवा सांगितलेली ट्रिक्स वापरायची आपल्याला। 4 अंक जर दिले असतील तर 3 अंकापासून एकूण किती संख्या तयार होतात? 6। म्हणून याचं उत्तर 6 चौक किती येईल? 24। बरोबर आहे। फक्त त्याचं उत्तर इथं काय करायचं, 4 च्या गुणाकारात घ्यायचं। 5 संख्या दिल्या असत्या तर 4चं उत्तर 5 च्या गुणाकारात, 6 संख्या दिल्या असत्या तर 5चं उत्तर 6 च्या गुणाकारात घेतलं असतं। आलं लक्षात। मग इथे उत्तर किती येईल आपलं? 24। जर 4 संख्या दिलेल्या असतील तर 4 संख्यांपासून जास्तीत जास्त फक्त 24 संख्या तयार होऊ शकतात। याच्या पलीकडे एकही संख्या तयार होऊ शकत नाही। आता पुढचा पहा काय दिलाय तो पहा। पुढचा प्रश्न दिलेला आहे 1 2 3 हे 3 अंक घेऊन फक्त 200 पेक्षा मोठ्या अशा किती संख्या तयार होतात? फक्त 200 पेक्षा मोठ्या अशाच संख्या या ठिकाणी काढायच्या आहेत। पहा पहा आता या प्रश्नामध्ये आपल्याला एवढं माहिती आहे की 1 2 आणि 3 या 3 अंकापासून 6 संख्या तयार होतात। परंतु पुढे काय विचारले आपल्याला, 200 पेक्षा मोठ्या अशा किती संख्या तयार होतील? मग अशा वेळेस मात्र तुम्हाला हे लिहावंच लागेल। पहा 1 2 3 1 3 2 2 3 1 2 1 3 3 2 1 आणि 3 2 3 1 2। या 6 संख्या कशा तयार करायच्या हे तुम्हाला मी सांगितले। एका अंकापासून 2 संख्या आणि त्यांची आदला बदल करायची फक्त। आता बघा 200 पेक्षा मोठ्या या जर सोडल्या 123 आणि 131 तर बाकी राहिलेल्या 4 संख्या या कशा आहेत? 200 पेक्षा मोठ्या आहेत। हे पाठच ठेवायचं, हे आवडता प्रश्न यांचा। परीक्षेत दिसला 1 2 3 अंक दिसले आणि 200 पेक्षा मोठा विचारला की किती संख्या येतात? 4च संख्या येतात। ओके, घेऊ मग पुढचा प्रश्न। बघा 1 2 3 4 हे अंक घेऊन आता विचारले 2000 पेक्षा मोठ्या अशा किती संख्या तयार होतील? पहा 2000 पेक्षा मोठ्या अशा किती संख्या तयार होतील? आता आपल्याला फक्त 3 संख्या सांगितल्या होत्या त्यामुळे सोपं गेलं। पटकन 6 लिहायच्या आणि 200 पेक्षा मोठ्या पाहायच्या। पण इथे आपल्याला आता 4 संख्या दिल्यात। आता एवढं माहिती आहे आपल्याला की 4 संख्यांपासून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतात? तर 24 संख्या तयार होतात। आता याचं एक बेसिक सांगते तुम्हाला मी। जसं की 1 2 3 पासून 1 या अंकापासून
दोन संख्या तयार होत होत्या, तसं 4 मध्ये 1 या अंकापासून 6 संख्या तयार होतात का? कशा होतात पहा. आता 1 हा जर अंक मी लिहिला, किती वेळा लिहिला हा? 6 वेळा. तर पुन्हा संख्या कोणत्या उरल्या? 2, 3 आणि 4. या 6 वेळेस तुम्ही लिहू शकता. 2, 3, 4, 2, 4, 3, 3, 2, 4, 3, 4, 2, 4, 3, 2, 4, 2. आलं लक्षात? जसं आपण 3 अंकापासून 6 संख्या तयार केल्या, तसंच सेम एक संख्या 6 वेळा ठेवायची, राहिलेल्या 3 अंकापासून 6 संख्या. तसं 4 अंकी संख्येमध्ये एका अंकापासून 1 प्रमाणे 4 अंकापासून 6 चौक किती संख्या तयार होतात? 24 संख्या तयार होतात. आता 1 पासून 6 झाले पहा. 2 पासून किती होणार आहेत? 6च होणार आहेत. 3 पासून किती होणार आहेत? 7 संख्या तयार होणार आहेत. आणि 4 पासून सुद्धा किती होणार आहेत? 6 संख्या तयार होणार आहेत. आता बघा, 2च्या पुढे ज्या काही संख्या तयार होतील त्या 2000च्या पुढच्याच असणार आहेत, कारण काहीतरी अंक त्याच्यावर येणारच आहे ना. मग त्यामुळे इथेच आपला प्रश्न क्लिअर होतो. फक्त आपल्याला या ज्या 6 संख्या आहेत या 24 मधून मायनस करायच्यात आणि जे येईल ते आपलं काय असणार आहे? मग उत्तर असणार आहे. किती येईल उत्तर आपलं? 18. तर बघा, 2000च्या पुढच्या किती संख्या येणार आहेत या ठिकाणी? 18 संख्या येणार आहेत. आता हे सुद्धा पाठच ठेवायचं. 1, 2, 3 मध्ये 200च्या पुढच्या 4, 1, 2, 3, 4 मध्ये 2000च्या पुढच्या 18. आलं लक्षात? हे पाठ ठेवलं म्हणजे एवढा वेळ आपल्या परीक्षेमध्ये जाणार नाही. बघा, आपल्याला संख्या कोणकोणत्या दिल्यात? 0, 1, 2 आणि 3. एकूण 4 संख्या दिल्यात पहा. शून्याला जर धरला आपण तर 0, 1, 2, 3. एकूण किती संख्या झाल्या? 4. आणि आपल्याला विचारले आता या 4 संख्यांपासून जास्तीत जास्त किती 4 अंकी संख्या तयार होऊ शकतात? आता आपल्याला माहित आहे 4 अंकापासून किती संख्या तयार होऊ शकतात? 24. पण याच्यामध्ये 0 आलेला आहे. आणि तुम्हाला मी सांगितलंय एका अंकापासून किती संख्या तयार होतात? 6. आता 0 पासून जर 6 संख्या तयार झाल्या पहा. 0 पासून 6 संख्या कोणकोणत्या होतील पहा? 1, 2, 3, 1, 3, 2, 2, 3, 1, 2, 1, 3, 3, 2, 1, 3, 1, 2. झालं का रे 4 अंकी संख्या तयार? 4 अंकी संख्या आहेत का या? वाचा बरे किती अंकी झाल्या? 3च अंकी संख्या तयार झाल्या की नाही? जर 0 आपण अगोदर घेतला तर ज्या काही संख्या तयार होत आहेत या 4 अंकी तयार होईलात का? नाही, 3 अंकी संख्या तयार होईलात. म्हणून या एकूण 6 संख्या याच्यातून 24 मधून मायनस करायच्या, राहिलेले किती? 18. तर एकूण जर 4 अंकी संख्येमध्ये 0 आला तर 4 अंकी किती संख्या तयार होतात? 18 संख्या तयार होतात. पहा, 24 संख्या तयार होतात का? नाही. पहा, आता तुम्ही काय केलं, यामध्ये अगोदर 6 संख्या लिहिल्या आणि मग त्यांची बेरीज केली. आता 6 संख्या लिहायच्या, परत त्यांची बेरीज करायची, याच्यामध्ये खूप वेळ जातो, आहे की नाही? आता संख्या न लिहिता सुद्धा आपण यांची बेरीज काढू शकतो. कशी? पहा, संख्या दिलेल्या आहेत आपल्याला 1, 2, 3. याच्यापासून जर 6 संख्या तयार केल्या तर पहा संख्या तयार होतात आपल्या 2, 3, 1, 2, 1, 3, 3, 1, 2, 3, 2, 1. आता समजून सांगायले मी, नंतर तुम्हाला
डायरेक्टली तयार करता येते। आता प्रत्येक रो मध्ये जर पाहिलं तर 3 हा जो अंक आहे हा डबल आहे, 2 हा अंक डबल आहे आणि 1 अंक सुद्धा डबल आहे। असं प्रत्येक लाईन मध्ये पहा, या लाईन मध्ये 3 अंक दोनदा आहे, 2 दोनदा, 1 दोनदा आहे, याच्यामध्ये सुद्धा तसंच आहे। म्हणजे प्रत्येक लाईन मध्ये 1 अंक हा किती वेळा आलेला आहे, 2 वेळा। आता संख्या न लिहिता यांची बेरीज कशी करायची पहा, तर काहीच करायचं नाही। 1 2 3 किती झाले एकूण, बेरीज झाली यांची 6। आता 6 ची दुप्पट करायची पहा, किती येईल 6 ची दुप्पट, 12 येईल, बरोबर आहे, आली 6 ची दुप्पट 12। आता डायरेक्ट हे 3 रो तयार करा, 12शीला 2चा हातचा आला 1, 12 ने 1 13, 13शीला 3चा हातचा आला 1, 12 ने 1 13। बघा, संख्या न लिहिता यांची बेरीज काढता येते। फॉर एक्झाम्पल आता आपण संख्या घेऊया 2, 3, 4 आणि यांची संख्या न घेता बेरीज करून पाहूया। किती येईल आपली, 2 3 4 यांची बेरीज पहा, 2 आणि 3 5 आणि 4 9 आणि 9 दोन्ही किती 18, बरोबर आहे। काय केलंय लक्षात आलंय। आता काय करायचं, पहिल्या रोला 18 ची 8 हातचे आलेले 1 दुसऱ्या रो मध्ये मिळवायचे, 18 ने 1 19, परत हातचा आलेला 1, 18 ने 1 19, किती आली बेरीज आपली 1998। नाही आले लक्षात, हे गुणाकाराचं लक्षात येत नाही, खालच्याच। आता काय करायचं, या ओळीची बेरीज 18च येणार आहे पहा, या ओळीची बेरीज 18च येणार आहे, या सुद्धा ओळीची बेरीज काय होणार आहे 18च येणार आहे। आता या 18शीला आपण काय करतो, 8चा हातचा आलेला 1 इथे मिसळला, 18 ने 1 19ला हातचा आलेला 1 18 मध्ये मिसळला। आता 19ला आलं का लक्षात, परत एकदा सांगते पहा। आता संख्या घेऊयात आपण 2 1 आणि 4। बघा, सर्वांची जर बेरीज केली तर 1 आणि 2 4, किती येईल बेरीज यांची 7। आता 7 ची दुप्पट करायची, किती येईल 7 ची दुप्पट 14। बघा, आता या 3 रो मध्ये बेरीज करायची, 14 ला हातचा आला 14 ने 1 15शीला हातचा आला 15 ने 1 सॉरी 14 ने 1 15। आलं लक्षात, कारण प्रत्येक लाईनची बेरीज तुम्हाला काय सांगितली की एकच अंक हा दोनदा येत असल्यामुळे फिक्स किती येणार आहे बेरीज 14 14 आणि 14। फक्त हातचा आलेला आपल्याला काय करायचंय, पुढच्या संख्येमध्ये मिळवायचा आहे। आता तुम्ही पहा, तुम्हाला संख्या चेंज करून सांगते मी। तुम्ही घ्या संख्या 2, 3, 5, ओके। या 3 अंकांपासून तयार होणाऱ्या एकूण 6 संख्यांची बेरीज संख्या न लिहिता मला सोडवून दाखवा। पहा, 2 3 4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून पुन्हा त्यांची बेरीज करायची आहे। किती येईल पहा आणि सांगा। दुसरं काही नाही, याच्यामध्ये जर 2 आला हातचा तर 2 मिळवायचा, 3 आला तर 3 मिळवायचा। आता याच्यामध्ये हातचा किती येलाय 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 दोन्ही 18, म्हणजे इथे सुद्धा हातचा एकच येत आहे। समजा थोडीशी आपण मोठी संख्या घेऊयात, समजा आपण संख्या घेऊयात 6 अधिक 7 अधिक 5। आता पहा, यांची बेरीज किती येते 6 7 आणि 5 यांची बेरीज बघा किती येईल बेरीज, कुठे गोड पेंट खाता आहे लक्ष द्या, गुणाकारामध्ये
बघा आता 6, 7, 5 यांची बेरीज किती आलेली आहे? 18. आता 18 ची काय करायची? फक्त दुप्पट. किती आली 18 ची दुप्पट? इथपर्यंत आले. 36 ची 3 रो मध्ये फक्त बेरीज करा. या लाईनची बेरीज आहे 5, 36. या लाईनची सुद्धा बेरीज आहे 36 आणि या लाईनची बेरीज सुद्धा आहे 36च. बघा 36 ला 6 हातचे आलेले 3 इथं ऍड करावं लागतील. 36 अधिक 3 किती येतील? 39. परत हातचे आलेले 3 इथं ऍड करा. हे किती येतील? 39. किती येईल उत्तर आपलं? 3996. आलं होतं का? आलं होतं. बर. पहा पुढे प्रश्न दिलाय आपल्याला. 3, 4, 5 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज. बघा तोंडी सुद्धा सांगता येते. आता तुम्हाला अजिबात लिहिण्याची गरज नाही. पहा 5 दोन्ही 24. 24 ला हातचे आले 4. 2 24 मध्ये मिसळा. पुन्हा 26 आणि पुन्हा सुद्धा 26च. बघा 4, 6, 26 असं उत्तर यायला पाहिजे. 2, 0, 4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व फक्त आणि फक्त 3 अंकी संख्यांचीच बेरीज सांगायची. पहा 3 अंकी संख्या यायला पाहिजे. किती येतील? 3 अंकी अगोदर काढा आणि मग त्यांची बेरीज काढा. पहा आता हे सुद्धा तुम्हाला न संख्या लिहिता उत्तर काढता येतं. पहा आता 2, 0, 4 हे जर अंक तुम्ही लिहिले आणि यापासून तयार होणाऱ्या जर संख्या काढल्या तर पहा संख्या कोणकोणत्या तयार होतात? पहा 0, 4, 2, 0, 2, 4 म्हणजे शेवटच्या ज्या 2 संख्या आहेत या 4 अंकी संख्या तयार होईल्यात का? नाही. मग आता बाकीच्या ज्या संख्या राहत आहेत याच्यामध्ये प्रत्येक अंक हा एकदाच येलाय. पहा 4 एकदा येलाय, 2 एकदा येलाय, 4 एकदा येलाय, 2 एकदा येलाय आणि जी काही पहिली लाईन आहे तिच्यामध्ये मात्र 2 दोनदा आणि 4 दोनदा. आलं का डोक्यात? मग आता काय करायचं? 4 आणि 2 किती? 6, 6 आणि 12. किती आलं उत्तर आपलं? 6, 6, 12. 1266. आलंय का? असं नाही आलं? 1266 यांची बेरीजच विचारली ना आपल्याला संख्यांची. मग तुम्हाला बेरीज करता आली नाही. पहा 4 अधिक 2 किती? 6. 4 आणि 2 6 आणि 4 आणि 4 8. 8 आणि 2 10. 10 आणि 2 बरोबर आहे. आता संख्या न लिहिता बेरीज कशी काढायची? पहा समजा संख्या घेऊया 2, 3 आणि 0. बरोबर आहे. तर किती आले? 2 आणि 3 5. मग किती येईल याचं उत्तर? 5, 5 आणि 10. या लाईनची बेरीज एक अंक दोनदा आलाय. फक्त एक अंक एकदाच. मग फक्त 2 संख्यांची बेरीज. या लाईनला 2च संख्यांची बेरीज आणि या लाईनला 4. हा काय म्हणतेस? 2, 0, 4 या ट्रिक्स अनुसार बघा संख्या घेतल्या आपण 2 अधिक 0 अधिक 4. 4 आणि 2 किती? 6. सुरुवातीला 6 लिहा, दुसऱ्या रोला सुद्धा 6 लिहा, परंतु तिसऱ्या रोला 6 ची दुप्पट. कारण प्रत्येक संख्या ही 2 वेळा येत आहे. बघा 4 2 वेळा, 2 2 वेळा, म्हणून 6 ची दुप्पट किती घ्यायची?
12. आता इथं फक्त 4 एकदा 2 एकदा, शेवटी सुद्धा 4 एक वेळा आणि 2 एकच वेळा. आले का लक्षात का परत सांगू? परत एकदा लक्ष द्या, इकडे लक्षात घ्या. तुमच्या मनावरती संख्या सांगा. 5, 0 आणि 6. बघा शून्याला बेरजेमध्ये घ्यायचं काय काम आहे का? 6 अधिक 5 किती आले मग? पहिल्या रोची बेरीज 11. 11 शिला, दुसऱ्या रोला 11 ने 1, हातचा आला 11 ची दुप्पट 22 आणि हातचा आलेला 1 किती आले इथं? 23. हा, आता तुम्हाला हे फक्त मी शून्यासाठी ट्रिक्स वेगळी सांगायले. मगवा शून्य नव्हता म्हणून आपण ती ट्रिक्स वापरत होतो. कोणती? डायरेक्ट संख्यांची बेरीज करायची, दुप्पट करायची आणि पुन्हा त्यांची 3 रो मध्ये बेरीज करायची. आता जर शून्य आला तर त्या दिलेल्या 2च संख्यांची बेरीज करायची. पहिल्या रोला 2च संख्यांची बेरीज, दुसऱ्या रोला सुद्धा 2च संख्यांची बेरीज, पण तिसऱ्या रोला मात्र त्याची डबल म्हणजे 4 संख्यांची बेरीज. परत तुम्हाला एक गणित देते, तुम्ही सांगा मला. 5 अधिक 0 अधिक 7 या संख्यांपासून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज सांगा. किती येईल 3 अंकी संख्यांची बेरीज? सांगा कोणत्या संख्या दिल्या होत्या? 5, 0 आणि 7. 5 आणि 7 ची बेरीज मग लिहू इथे 12 शिला, 2चा पहा, परत हातचा आलेला 1, 12 आणि 1, परत हातचा आलेला 1, 12 ने 1, सॉरी 12 ची दुप्पट 24, 24 आणि 1 25. इथे घोटाळा होऊ शकतो. तिसऱ्या रोला काय करायचंय? दुप्पट करायची आहे. ती 3 ची ट्रिक्स वेगळी आणि मध्ये जर 0 आला तर त्याची ट्रिक्स वेगळी. आले का लक्षात का परत सांगू? 1, 2 आले? मग तुमच्या मनाने तुम्ही कोणत्याही संख्या घ्या आणि मध्ये 0 टाका आणि करून पहा बेरीज किती येते ती. आता बघा शेवटचा प्रश्न राहिला या प्रकारातला. प्रश्न दिलेला आहे 1, 2, 3, 4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्वच्या सर्व 4 अंकी संख्यांची बेरीज किती? 4 अंकी संख्यांची बेरीज किती? जमते? किती आले उत्तर? आता काय करा, याचं उत्तर मला आज नाही उद्या सांगा. संख्या लिहा पूर्ण आणि पुन्हा त्यांची बेरीज करा आणि उद्या मी तुम्हाला ट्रिक्स सांगते याची काय. आलं लक्षात? चालेल.